नेहमीच दिघे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि आता जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठला अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की नेते येत असतात. मला वाटतं प्रत्येक नेता जो आहे हा आपला पक्ष वाढला पाहिजे याच्यासाठी काम करत असतो, प्रयत्न करत असतो. तसेच राज ठाकरे जे आहेत उद्या येत आहेत. महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली. बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल, आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी, खास करून 27 गावांमधले विषय होते. वजे साहेब त्याचं नेतृत्व करत होते. 27 गावातला मूळ 499 कर्मचाऱ्यांचा विषय, त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं. मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा 2010 मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले, ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने. तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली. शासनाच्या UD विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला. आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे. ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे. तर 499 कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा 2010 मध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला. आणि त्याचबरोबर 180 कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर जे आहेत ते पत्र जे आहेत ते त्यांना देण्यात येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.